हा प्रश्न मला वाटतं चौथ्यांदा या सभागृहात आला। या ठिकाणी अध्यक्ष महोदय वारंवार या सभागृहामध्ये हेच सांगण्यात आलेलं आहे, मागच्या 2013ला नोंदणी झाली तेव्हापासून तर 2016 पर्यंत या संदर्भामध्ये मागे एक वेळ कुठल्या तरी ह्याच्यामधून उल्लेख आहे, याच्यामध्ये लक्षवेधीचाही उल्लेख आहे। तर अध्यक्ष महोदय ज्या वेळेस ही नोंदणी झाली तर साधारणतः ही नोंदणी करत असताना 804 कोटीचा हा दस्त नोंदणी करण्यासाठी त्या ठिकाणी गेला आणि त्यावेळेस नोंदणी करत असताना साधारण दस्त म्हणजे साधे गहाणखत या धर्तीवर तो 2013ला त्या ठिकाणी नोंदणी झाली। ते उत्तर साधे गहाणखत अशा स्वरूपाची 2013ला त्या ठिकाणी नोंदणी होऊन त्या ठिकाणी जे साध्या गहाणखतासाठी रक्कम लागते ती 10 लाख रुपये त्यांनी त्या ठिकाणी भरली। परंतु अध्यक्ष महोदय या ठिकाणी ज्यावेळेस हा दस्तऐवज कमी मुद्रांक शुल्क आकारल्याचं निदर्शनास आलं त्यावेळेस दस्त मुद्रांक शुल्क अधिनियमातील कलम 33 नुसार इम्पाऊंड वसुलीची कार्यवाही दंडासह करण्याबाबतची जी तरतूद आहे ते मुद्रांक शुल्क अधिनियमात आहे। यामुळे सदरचा दस्त क्रमांक 4555/2013 कलम 33 अवलंब करून त्यातील पक्षकार बिंदू वायू ऊर्जा प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीला मुद्रांक जिल्हाधिकारी वर्ग 1 याने सुनावणीची संधी दिल्यानंतर असं निदर्शनास आलं की याने साधं दास्त जे गहाणखत केलेलं आहे ते गहाणखत न करता त्याने मॉर्गेज करायला पाहिजे होतं। साधं गहाणखत केलं तर 10 लाख लागतात आणि जर त्याने मॉर्गेज दस्तखत केलं त्या ठिकाणी तर त्याला त्या ठिकाणी 32,06,00,000 भरावे लागतील। अशा स्वरूपाचं लक्षात आल्यानंतर त्याला 32,06,00,000 भरण्याबाबत त्यांची माहिती आहे ते बोलतील ना। तुम्ही न पूर्ण ऐकताच बोलता। तुम्ही बोलला बसल्या वागणं बरं नाही, तुमचं उभं राहून सांगत। तर या संदर्भामध्ये अध्यक्षपदच तसं लक्षात आलं आणि त्यानंतर त्याने ते पैसे भरण्यास नकार दिला। आता त्या संदर्भामध्ये मग आमच्याकडे दंड व्याज वगैरे तसे ज्या रकमा वाढतात त्या पण वाढल्या, परंतु सध्या त्याने या आमच्या निर्णयाच्या विरुद्ध अपील केलेलं आहे आणि सध्या हे न्यायप्रविष्ट आहे। ठीक आहे जयंतराव।